कल्याणपूर्व डोंबिवली टाटा पॉवर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लागली आग। कापडाच्या चिंध्या, प्लास्टिकच्या बॉटल, पिशव्या, लाकडी सामान मोठ्या प्रमाणात असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले। तर या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य। आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन विभागाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून गेले 1 तासापासून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू। आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने आतापर्यंत या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। वेगळा प्रथम कॉल आला अंदाजे रात्री 2च्या सुमारास। भंगार गोडाऊनला आग लागलेली आहे। चारही बाजूने आग पसरलेली आहे। आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व फायर ब्रिगेडच्या एकूण 9 गाड्या मागवलेल्या आहेत। मदतीसाठी उल्हासनगरची एक गाडी बोलवलेली आहे। तसेच 2 टँकर पाण्याचे बोलवून घेऊन घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आगीवर पूर्णपणे नियंत्रण केलेले आहे। आग आटोक्यात आलेली आहे सध्या। नाही, आगीचं निश्चित कारण तर सांगू शकत नाही का भंगाराची आहे, कशामुळे लागले हे निश्चित काय सध्या तरी सांगता येणार नाही। तथापि आग पसरण्याचे कारण हवेचा जोर जास्त आहे। हवा पसरली, त्याच्या अनुषंगाने ती आग पसरत गेले। किती गोडाऊन जळून खाक झाले? गोडाऊनची निश्चित संख्या सांगता येणार, कारण की अवढेवे गोडाऊन आहेत। ज्या ठिकाणाहून मटेरियल असं टाकलेलं आहे, साधन सामुग्री अशीच आणून टाकलेलं आहे, त्यामुळे निश्चित सांगता येणार गोडाऊनची संख्या किती आहे ते। घटनास्थळी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तशी आपल्याकडे कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही आहे। मी दामोदर वांगड, उपमुख्य अग्निशमन अधिकारी। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।